कसे आहात सगळे? मजेत ना? पुन्हा एकदा सगळ्यांचं संपूर्ण महाराष्ट्रभरातून स्वागत आहे आपल्या क्लासवरती. खूप जण बोलत होते दादा, की सत्र चालू झाले, तू लाईव्ह बंद केले आणि सगळ्या गोष्टी चालू केल्यात. तर आज हा व्हिडिओ मी संपूर्ण आय-एम-पी सायन्स 2चं घेऊन आलो आहोत. संपूर्ण पहिल्या धड्यापासून 6व्या धड्यापर्यंत आणि काही 7व्या धड्याचे आय-एम-पी प्रश्न सुद्धा मी क्वेशन नंबर 4 मधले याच्यामध्ये टाकलेले आहेत. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की व्हिडिओला स्किप न करता छोटासा व्हिडिओ आहे कंप्लीट कंप्लीट बघायचा आहे. कारण जोपर्यंत हा कंप्लीट बघणार नाही, तोपर्यंत मी पुढचा व्हिडिओ काढू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं की विनंती आहे, सगळं फ्री आहे. पी-डी-एफ, नोट्स सगळ्या गोष्टी ज्या ह्या व्हिडिओमध्ये आहेत त्या सगळ्या फ्री आहेत. कोणतंच पेमेंट कोणत्याच गोष्टी करायच्या नाहीये तुम्हाला. सो सगळ्यात महत्त्वाचं स्किप करू नका. पुढे व्हिडिओ नेऊ नका. ही माझी अट आहे सगळ्यात पहिली. ओके. सो रूल फॉलो करायचा असेल तर फॉलो करा. अन्यथा काही उपयोग नाही ह्या सगळ्या गोष्टींचा. ओके. सो सगळ्यात महत्त्वाचं की तुमचे 10 ते 12 मिनिटं मी खाईल. पण त्या 10 ते 12 मिनिटांमध्ये पहिल्या धड्यापासून 6व्या धड्यापर्यंत सगळे आय-एम-पी विथ फ्री नोट्स सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहे. सगळ्या प्रश्नांसहित. फक्त जी पी-डी-एफ तुम्हाला भेटणार आहे, पी-डी-एफ कधी भेटणार आहे, तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल मी. ओके किंवा व्हिडिओच्या मध्ये कधीतरी मी सांगून देईल, की ही पी-डी-एफ तुम्हाला कुठून डाउनलोड करायची फ्रीमध्ये. सो सगळ्यात महत्त्वाचं की त्या पी-डी-एफची सगळ्यात पहिली प्रिंटआउट काढायची आणि प्रिंटआउट काढल्यानंतर काय करायचं मित्रा, ते सोडवायला घ्यायचं आहे. जोपर्यंत तू प्रिंटआउट काढणार नाही, तोपर्यंत त्या एवढ्या सगळ्या गोष्टी काढून सुद्धा काही उपयोग नाहीये. ओके. सो सगळ्यात महत्त्वाचं माझ्या मागे एक व्हाईट स्क्रीन दिसते तुला. त्या व्हाईट स्क्रीनमध्ये भरपूर काही गोष्टी मी टाकलेल्या आहेत. पी सुद्धा तशीच बनवलेली आहे आणि पी-डी-एफमध्ये मित्रा सगळे आय-एम-पी ह्यासाठी काढलेले आहेत, की पहिल्या धड्यापासून 6व्या प्रत्येक प्रश्नासाठी मी काढलेले आहेत. क्वेशन नंबर 1, क्वेशन नंबर 2 आणि मराठीवाल्यांसाठी तर अतिशय चांगली बातमी, की दादा मराठीमध्ये तू घेत नाही. मराठीमधले सगळे प्रश्न आणि सगळ्या गोष्टी मी टाकल्यात. आता करायचं कसं काय आणि ह्या गोष्टी कशा करायच्यात, ह्या सगळ्या गोष्टी मी आता इथे सांगतोय. जर तुम्ही नेक्स्ट स्क्रीन माझी पाहाल, तर माझ्या नेक्स्ट स्क्रीनवरती तुम्हाला संपूर्ण स्क्रीन ही 2 भागांमध्ये विभागलेली आहे. एका बाजूला तुमचं सगळ्यात महत्त्वाचं एक मराठीचा पार्ट आहे उजव्या हाताला तर डाव्या हाताला मित्रा इंग्लिशचा पार्ट आहे. संपूर्ण प्रश्नपत्रिका किंवा संपूर्ण प्रश्न जे आहेत पहिल्या प्रश्नापासून म्हणजे जे पहिला प्रश्न असतो, दुसरा प्रश्न असतो, टू बी असतो, प्रश्न नंबर तिसरा असतो, ओके, प्रश्न नंबर चौथा असतो. आकृती बेस्ड असेल किंवा कसाही असेल, सगळ्या गोष्टी मी काय केल्यात ह्याच्यामध्ये व्यवस्थित अपलोड करून दिलेल्या आहे तुम्हाला. दुसरी गोष्ट की व्हिडिओ हा हाय क्वालिटीमध्ये बघण्याचा प्रयत्न करा. 480p तरी ठेवा क्वालिटी, जेणेकरून तुम्हाला जे शब्द इथं म्हणजे माझ्या मागे जे चाललेत, ते शब्द तुम्हाला प्रॉपरली बघता येतील. ओके. आता मराठीचं पाहायला गेलं तर मराठीत सुद्धा सेम पी-डी-एफ मी अपलोड केलेली आहे. सेम पी-डी-एफ तुम्हाला भेटणार आहे. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचे. आणि दुसरं मित्रा, की कंजूसी करायची नाहीये. मित्रा, हा व्हिडिओ तुझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना WhatsAppला पाठवून द्यायचा आहे. ओके. का? कारण त्यांचा सुद्धा पेपर चांगला गेला पाहिजे. जेव्हा त्यांचा पेपर चांगला जाण्याची भूमिका तू ठेवशील, तेव्हा तुझा पेपर अत्यंत चांगला जाणार संपूर्ण वर्गातल्या विद्यार्थ्यांपेक्षा. सो ह्या सगळ्या पी-डी-एफ तुम्हाला भेटणार आहे. पहिलंच मी सांगतोय. माझी अट एवढीच आहे, की शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. आणि मित्रा, सायन्स 2चा जसा व्हिडिओ आलाय, तसा सायन्स 1चा पण येणार आहे, मॅथ्स 1चा पण येणार आहे, मॅथ्स 2चा पण येणार आहे. ओके. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहे. हे संपूर्ण तुम्हाला सगळं दिसत असेल. या दोन्ही गोष्टी सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ओके. आता मी जर वरतून सुरुवात केली, तर ह्या प्रश्नपत्रिकेला बघायचं कसं आहे? ह्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास कसा करायचा? तर सगळ्यात महत्त्वाचं की स्टार्टिंगला मित्र सगळे एम-सी-क्यू आहे. तर मित्र काय होतं, तू मोबाईलवर बघणार, ओके, किंवा तुझ्याकडे लॅपटॉप असेल, तू टॅब असेल, टॅबमध्ये बघणार. पण प्रॉब्लेम हा टॅब आणि लॅपटॉपचा नाहीये. प्रॉब्लेम हा त्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा आहे. सो सगळ्यात पहिलं काय करायचं, किती पण पानं असू दे, माझ्या मते 25 ते 30 पानं असतील. ओके. एक तुझे ₹40 ते ₹50 जातील प्रिंटआउट मारायला. प्रिंटआउट मारून घे. ओके. हे बघ, एक पहिला चूज द करेक्ट ऑप्शन. ओके. सगळ्यात महत्त्वाचं की बाबा तुला 1 मार्काचा प्रश्न आहे हा. तुला गाळलेल्या शब्दांमध्ये काय करायचंय, तो शब्द टाकून बघायचा की व्यवस्थित वाक्य तयार होते की नाही होते. यासाठी तुला वाचन करणं खूप महत्वाचं आहे. आता मित्र हे करत असताना काय कर, तू पुस्तक घे बाजूला, पुस्तक सोडव, पुस्तक घे आणि पुस्तकाच्या मदतीने हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कर. कारण काय, की तुला याची उत्तरे येत असतील किंवा नाही येत असतील, हे पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की ही उत्तरं तुला जर हवी असेल आयती, सगळ्यात महत्वाचं की बाबा मी ही क्वेशन द्यावे, तर ह्या व्हिडिओला कमीत कमी मी सांगतोय तुम्हाला की सबस्क्रायबर्स किती असू द्या, कमीत कमी 100 कमेंट्स असले पाहिजे, की 100 कमेंट्स यासाठी असले पाहिजे की 100 कमेंट्सवर सोल्युशन टाइप केलेलं पाहिजे. ज्या दिवशी 100 कमेंट्सवर सोल्युशन टाइप केलेलं आहे, याचे सोल्युशन सेट सगळे तुम्हाला प्रॉपरली भेटतील. ओके. हा व्हिडिओ किंवा हे जे मी आय-एम-पी देतोय, हे फक्त सेमिस्टरसाठी नाहीये, तर पुढच्या सगळ्या विषयांचे जेव्हा पण पेपर होतील, तेव्हा हे 6 धडे ज्या पण पेपरला असतील, तेव्हा तुम्हाला ही पी पुन्हा एकदा उघडायची आणि पुन्हा एकदा त्याचा अभ्यास करायचा आहे. म्हणून मी सांगतो की आत्ताच प्रिंट मारून घ्या आणि प्रिंट मारून याचा अभ्यास जोरदार पद्धतीने चालू करा. कारण सगळ्या गोष्टी याच्यामध्ये टाकून दिलेल्या मी. ओके. समजलं इथपर्यंत? आता स्टार्टिंगला काय केले, पहिले तुम्ही जर प्रॉपरली पाहिले तर पहिले आय थिंक सो कमीत कमी आय थिंक सो मी 22, 40 का काय 50 प्रश्न आहे. हां, 41, 47 प्रश्न जे आहेत ते तुमचे बऱ्यापैकी एम पद्धतीने मी केलेले. मराठीमध्ये पण आहेत आणि इकडे इंग्लिशमध्ये पण आहे. टोटल 47 प्रश्न जर पाहिले तुम्ही,
सो दोन्ही याच्यामध्ये 47 एमसीक्यू दिलेले आहेत. 6 धड्यांमधून 47 एमसीक्यू काहीच वाईट नाहीये. 6 36, 6 42. ओके, सो प्रत्येक धड्यातले 7-8 एमसीक्यू यामध्ये दिलेले आहेत. ओके, मग एवढी कंजूसी करायची नाही दादा. एवढे एमसीक्यू कसे काय दिले बाळा? अरे बाळा, धडेच तेवढेत. ओके, सो धडेच तेवढे असल्यामुळे 6 धडे, 6 धड्यांचं जर वर्गीकरण केलं, अरे प्रत्येक धड्यातून कमीत कमी 6 ते 7 एमसीक्यू काढलेच तर पाहिजे ना आयएमपी. सो तेवढे सगळे 6 ते 7 एमसीक्यू जेवढे पण आहेत ते सगळे मी काढून दिलेले. सो सगळ्यात महत्वाचं काय करायचंय की दोन्ही याच्यामध्ये 47 एमसीक्यू आहे. 47 एमसीक्यू मध्ये काय करा, तुम्ही जे मित्र परिवार आहे त्या मित्र परिवाराला वाटा ते प्रश्न. ओके, तुम्ही पीडीएफ ची प्रिंट मारली. तुम्ही पीडीएफ ची प्रिंट मारल्यानंतर काय करा, तुमच्यासारखा मित्र बघा आणि तुमच्यासारखा टॉपर मित्र किंवा तुमच्यासारखा अभ्यासू मित्र तुमच्या बाजूला राहत असेल, मैत्रिणी बघा आणि 20-20, 10-10 वाटा. वर्गात बसा, 10 मिनिटं प्रत्येकाने दिले ना मित्रा, 10 असे 4-5 जणांनी घेऊन बसा. ही पीडीएफ शाळेमध्ये प्रिंट मारून जा. अभ्यासिका असेल, गुरुकुल असेल तुमचं, त्या अभ्यासिका गुरुकुलमध्ये एक्स्ट्रा वेळेत ही पीडीएफ सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण तशी फ्री मध्ये भेटते, तसे तुम्हाला काय पेमेंट द्यायचं नाही. याचा अर्थ तुम्हाला काय करायचं, प्रिंटआउट मारायचं आणि सोडवायला घ्यायचंय. त्यानंतर मित्रा हे 47 एमसीक्यू याच्यामध्ये काही डाऊट आला तर मित्रा माझा ग्रुप ऍडमिनला नंबर आहे, तू तिथे मेसेज कर. आणि मी मेसेज पाहत नसेल किंवा माझ्या कामा व्यतिरिक्त जर मला ते मेसेज पाहता आले नाही तर मित्रा काय कर, कमेंट्स मध्ये टाकून दे. जेवढे तू कमेंट्स मध्ये प्रश्न टाकणार तेवढे तुला उत्तर लगेच भेटून जाणार. कारण मी नाही रिप्लाय करणार, टीम आहे संपूर्ण जण, सगळे जेवढे विद्यार्थी परिवार आपल्याला जोडलाय कोणी ना कोणीतरी त्याचा आन्सरचा रिप्लाय करणार. प्रत्येक विद्यार्थ्याला ही विनंती आहे की कमेंट सेक्शन मध्ये जेव्हा पण प्रश्न पडेल, तुझा धर्म आहे, तुझा सगळ्यात महत्वाचा विद्यार्थी असल्याचा धर्म आहे आणि या महाराष्ट्रामधला शेतकऱ्याचा मुलगा असण्याचा धर्म आहे की तुला प्रत्येक विद्यार्थ्याला मदत करायची मित्रा. ओके, शेतकऱ्यांच्या मुलांचा भविष्याचा विचार करून आणि येणाऱ्या परीक्षेला व्यवस्थित आयएमपी काढून देण्याचं काम मी नक्की करतोय. तर मित्रा, तुझ्याकडून एवढेच मागणं आहे की ह्या व्हिडिओला तुझ्या स्टेटस वरती ठेवायला विसरू नको आणि तुझ्या संपूर्ण मित्र परिवाराच्या आणि शाळेचा जर ग्रुप असेल आणि तुम्हाला जर तिथे टाकण्याची परमिशन जर असेल तर तिथे टाकायला नक्की विसरू नका. कारण ह्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ लई मोठा न बनवता तुमच्या वेळेचा सदुपयोग करता खूप छोटा बनवलेला आहे. फक्त मी मध्ये मध्ये खूप आयएमपी गोष्टी मार्क करून देतो कारण हे जे आहे ते. आता नंतर बघा, तुमचा दुसरा प्रश्न जो आहे 1B मध्ये चालू केलाय. 1B हा प्रश्न 5 मार्काला येतो. तुम्हाला दोघांना पण माहित असलं पाहिजे, मराठीच्या विद्यार्थ्यांना पण आणि इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना पण. कारण सगळ्यात महत्वाचं की 1B हा 5 मार्काला 1-1 मार्काला येतो आणि ह्याची प्रश्न थोडीशी अवघड असतात. तर मी इथे प्रत्येक धड्यातले कमीत कमी 7-7 म्हणजे 2-4 जेवढे पण आयएमपी मला वाटलेत तेवढे काढून मी इथं आकृती बेस पण दिलेली आहेत आणि सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ओके, दाताचं इथं तुम्हाला माहित असेल हे अवशेषांगे आहेत आणि हे वेस्टिजियल ऑर्गन आहे. राईट द फंक्शन्स ऑफ, फंक्शन्स म्हणजे कार्य काय, जनरेटर काय करतो, जनित्र काय करतो ते पण मी टाकलेलं आहे. ओके, सो जे पण मी आता इथे याच्यामध्ये प्रश्न, ह्याच्यामध्ये 16 प्रश्न आहेत. 16 प्रश्न किंवा 19 प्रश्न असतील. तुम्ही सुद्धा काय करायचे, 5-5 वाटून घ्यायचे 3-4 मित्रांनी आणि पटकन सोडून घ्यायचे उत्तर. बाजूला पेन्सिलनी पेनाने लिहिलं मित्र तरी चालेल, कारण हेच बोर्डाला तुला कामी येणार हे पण मी तुला आत्ताच सांगतोय. सो सगळ्यात महत्वाचं की मेक युअर सेल्फ सच म्हणजे आत्ताच बोल्ड बनव स्वतःला की पुन्हा या 6 धड्यांची रिव्हिजन सुद्धा करण्याची गरज पडली नाही. 40 पैकी 40 जर पाडायचे असेल मित्रा तर प्रॉपर शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम नक्की कर. कारण खूप काही गोष्टी करून ह्या गोष्टी बनवल्या गेल्यात. ओके, सो त्यानंतर पुढे गेल्यानंतर 1B गेल्यानंतर 1B चे काही आन्सर इन वन सेंटेन्स एका वाक्यात उत्तर लिहा. हे सुद्धा प्रश्न याच्यामध्ये टाकलेले आहेत. हे सगळे तुम्हाला काय करायचे मित्रा, हे गाईडमध्ये प्रश्न भेटतील, नाही भेटतील. 21 अपेक्षित मध्ये हे प्रश्न भेटतील, नाही भेटतील. ह्या सगळ्या पुस्तकांच्या भानगडीत न पडता पुस्तकांच्या भानगडीत पडा. आपलं जे पुस्तक आहे विज्ञान भाग 2चं ते पुस्तक उघडायचे, ओपन बुक टेस्ट सारखे हे सगळे प्रश्न सोडवायला घ्यायचे. कारण सगळ्यात मध्ये जेव्हा हे तुम्ही सोडवायला घेणार तेव्हाच तुम्ही याच्यामध्ये खूप म्हणजे चांगले मार्क पाडण्याच्या लायक होणार. ओके, सो सगळ्यात महत्वाचं आज हे भेटले तुम्हाला, हे वेळेत आलेले, हे वेळेत तुम्हाला भेटते. सगळ्यात महत्वाचं तर पटापट लवकर कामाला लागा जेणेकरून तुम्हाला बराच याचा फायदा होणार आहे. ओके, त्यानंतर मित्रा हे जे आहे 1B आन्सर इन वन सेंटेन्स एका वाक्यात उत्तर लिहा. दोन्ही पण माझ्या स्क्रीनच्या मागे दिसतात. ते स्क्रीनच्या मागे तुम्ही बघितलं तर तुम्हाला दोन्ही गोष्टी व्यवस्थित क्लिअरली दिसेल की 1-1 मार्काच्या आहेत मित्रा. याच्यामध्ये तुला कमीत कमी 1 ते 2 शब्द पाठ ठेवायचे आणि वाक्याची रचना पेपरला करायची. संपूर्ण प्रश्नाचं उत्तर पाठ करण्याचा प्रयत्न नाही करायचा. जेव्हा हे प्रिंटआउट मारतील बाजूला जागा तुझ्यासाठी सोडलेली मित्रा, त्या जागेमध्ये बारीक अक्षरामध्ये तुला काय करायचं, बारीक अक्षरामध्ये त्याचं उत्तर लिहायचं जे 1 ते 2 शब्दाचंच असलं पाहिजे. कारण बाकीचे शब्द तुला पेपरला सुचले पाहिजे की तिथे लिहायचे काय. ओके, सो सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट तू डोक्यात ठेव. नाही तर बाकीच्या गोष्टी सगळ्या डोक्यात ठेवून पण काय फायदा नाही. वाक्य संपूर्ण वाक्य 10वीला आहे मित्रा, तुला फक्त कीवर्ड लक्षात ठेवायचंय. मी आधी सुद्धा पीडीएफ दिल्या होत्या. तुम्ही जर आधी माझ्या म्हणजे युट्यूब चॅनलवरती जाऊन जर व्हिडिओ पाहिले तर आधी आयएमपी मध्ये मी माझ्या पॅटर्न मध्ये सगळे कीवर्ड्स काढून दिले होते मी काही धड्यांचे. तर आता मी सगळ्यात महत्वाचं तेवढ्या गोष्टी करू शकत नाही, पण येणाऱ्या काही काळामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्हाला भेटून जातील. आता तुम्ही काय करायचं की सगळ्यात बाजूला 1 ते 2 शब्दांचा उत्तर त्याचं लिहायचंय जेणेकरून जास्त डोक्याला ओव्हरलोड झाला नाही पाहिजे त्या प्रश्नांचा. आकृती बेस पण प्रश्न मी दिलेले आहेत. जसा अॅरो दिलाय, जेवढे प्रश्न मी दिलेले त्याच्यात काढून तेवढे सगळे प्रश्न तुम्हाला वेळेत करायचे. आज वेळ आहे, आता वेळ आहे, तुम्ही करू शकता. नाही केलं तरी होईल. आणि दादा हे खूप जास्त असेल तर मित्रा खरंच डिवाइड अँड रूल, जसं इंग्रज ब्रिटिश रूल
इंग्रज भारतामध्ये आले, डिव्हाइड अँड रूल सगळ्या राजांमध्ये भांडणं लावून देऊन आणि त्यांनी त्यांचं जे राज्य होतं ते स्थापित केलं. तसंच तुम्हाला ह्या संपूर्ण आय-एम-पीचं काय करायचं मित्रा, तुमच्या मित्रांमध्ये वाटायचे. मित्र सगळ्यांनी सगळ्यांनी प्रिंट आउट काढा. जेवढे पण तुम्ही आहेत सगळ्यांनी प्रिंट आउट काढा. कारण सगळ्यात महत्त्वाचं काय, की ह्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं, की जेवढे पण आता बघताय मला, की जेवढे पण खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक जी आहे ती तुम्हाला भेटून गेलेली असेल. पण प्रॉब्लेम हा आहे, की ती लिंक भेटून सुद्धा तुमचा काही फायदा नाही. कारण जे पुढे मी काय-काय प्रश्न आहे, जे फक्त टिक करून देणार आहे, की एवढेच करा. तेवढेच तुमच्या सत्रासाठी आय-एम-पी आहे. ते तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याशिवाय कळणार नाहीये मित्रा. आलं लक्षात इथपर्यंत? सो सगळ्या मित्रांना पाठवून दे. सगळ्यांना नोट्स प्रिंट आउट काढू दे आणि मग तू बघ, की बघा काय जलवा आहे बाबा. काय प्रश्न येतात ते तुझ्या पेपरला आणि किती प्रश्न याच्यातून आलेले आहेत. ओके. ही पी साधी-सुधी नाहीये. ही पी-डी-एफमध्ये खूप आय-एम-पी गोष्टी आहेत. मागील वर्षीय प्रश्नपत्रिका सोडवायला विसरू नका मित्रा, कारण ती गरज आहे. आता हा प्राणी, या प्राण्यांवरती सुद्धा प्रश्न विचारलाय. हे चिन्ह, ह्या चिन्हावरती सुद्धा प्रश्न विचारलाय. पुढे सुद्धा चिन्ह येतात ते काही. त्या चिन्हांवरती सुद्धा प्रश्न विचार. जेवढे पण चिन्ह पेपरला होते, तेवढे सगळे चिन्ह तुला करायचे होते. पण प्रॉब्लेम काय झाला, की तो ते चिन्ह करू शकला नाही. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं काय करायचंय तुला, सगळ्यात पहिली गोष्ट, की जेवढे पण चिन्ह तुला धड्यांमध्ये आलेले असतील, तेवढे सगळे काय करायचे मित्रा, पहिली गोष्ट, की जेवढे पण चिन्ह असतील, तेवढे सगळे करायला घे. कारण हे जे चिन्ह असतात मित्रा, हे खूप महत्त्वाचे असतात. ओके. सो खूप महत्त्वाचे असतात. हे चिन्ह जे असतात खूप महत्त्वाचे असतात. कारण खूप सोपं आहे याचं. कारण हे तुम्हाला बऱ्यापैकी ह्या साहाय्याने विचारले जातात, की नक्की तुम्ही संपूर्ण धडा व्यवस्थित केलाय की नाही केलाय. ओके. चला. ओके. सो सुरुवात करूया. पुढे जाऊया. थोडंसं पुढे गेल्यानंतर तुला खूप सारे 39 प्रश्न याचे झाले. 40, 41 आता बघ. आकृतीवरती सुद्धा प्रश्न मी टाकलेला आहे. आकृतीवरती सुद्धा प्रश्न आय-एम-पी जे आहेत आपल्याला, जे काढून दिलेले आहेत तुम्हाला. सो आकृतीवरून सुद्धा तुम्हाला प्रश्न येण्याचे चान्सेस यावर्षी भरपूर आहे, भरपूर. ओके. त्यानंतर मित्रा 2A मध्ये सगळे सायंटिफिक शास्त्रीय कारणे कोणते करायचे, कसे करायचे, सायन्स 2चे आणि सायन्स 1चे सगळे शास्त्रीय कारणे मी इथं दिलेले आहेत. ओके. सो किती, आय थिंक सो 28 शास्त्रीय कारणे याच्यामध्ये. आता मी तुम्हाला टिक करून सांगतो, की नक्की कोणते कोणते करायचे तुम्हाला. ओके. सो सगळ्यात महत्त्वाचं पहिलं, की मराठीचे पण जे आहेत पहिले दुसरे तुम्ही जेवढे आहेत तेवढे पटापट काय करा, इथे मार्क करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी समजतील. ओके. सो आता पेरिपॅटस इज सेड टू बी सेकंड प्रश्न करायला करायचे तर सगळेच करा, पण मी जे देतोय ते कायम म्हणजे ते ते नक्की करा. ओके. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर फायबर इज वन ऑफ द कॉम्पोनेंट ऑक्सिजन इज नेसेसरी फॉर कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. जसे इकडे आहेत तसेच तिकडे सेम प्रश्न आहेत. जसा दुसरा, सहावा, सातवा मी केलाय, तसाच इकडे दुसरा, सहावा, सातवा करायचा. कारण जे अंक आहेत ते दोघांचे पण सेम आहेत. ओके. यात काहीच वाईट नाही. ओके. पुढे गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, फ्लावर इज अ स्ट्रक्चर युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स, ते करायचंय तुम्हाला. ओके. फर्टिलायझेशन ऑफ प्लांट इज इट कॉल्ड डबल फर्टिलायझेशन, ते एक करायचंय तुम्हाला. ओके. पुढे गेल्यानंतर earthworm is said to be earthworm is said to be the farmer's friend, हे करायचंय. त्यानंतर हायड्रो पॉवर, सोलार एनर्जी आणि विंड एनर्जी आर कॉल्ड एज रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी, तो एक प्रश्न तुम्हाला करायचा आहे. ओके. त्यानंतर द न्यू इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस बाय सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑलवेज हॅज अ रिकॉम्बिनेंट. ओके. सो त्याच्यानंतर काय करायचं, 11, 13 करायचं तुम्हाला. 11 वनस्पतींमधले फूल हे जे आहे लैंगिक प्रजनाचे त्याच्यानंतर काय करायचंय, 13, 15 वनस्पती फळांमध्ये द्विफलन म्हणतात. त्याच्यानंतर 15, त्याच्यानंतर 23, त्यानंतर 25. ओके. सो हे जे प्रश्न आहेत ते प्रॉपर एकदा बघून घ्या तुम्ही. मी शास्त्रीय कारणांमध्ये पहिला प्रश्न, सॉरी पहिला नाही घेतलेला आहे. मी दुसरा प्रश्न सांगितलाय तुम्हाला करायला. 6वा सांगितलाय, 7वा सांगितलाय, 11वा सांगितलाय, 13वा सांगितलाय, 15वा सांगितलाय, 23 सांगितलाय आणि 25 सांगितलाय. सो एवढे सगळे प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत. सो सगळ्यात महत्त्वाचं, की पहिली गोष्ट, की जेवढे पण प्रश्न मी आता इथे मार्क करून देतो, असेच पुढे मला काही प्रश्न मार्क करून द्यायचे. सो जे तुम्ही पुढे-पुढे व्हिडिओ नेण्याचा प्रयत्न करताय त्याचा काहीच उपयोग नाहीये मित्रा. ओके. सो सगळ्यात महत्त्वाचं, की 2x वरती वाटलंस व्हिडिओ बघ, पण व्हिडिओ कंप्लीट बघण्याचं धाडस नक्की ठेव. कारण जास्त वेळ नाही घेणार आहे मी तुझा. ओके. त्यानंतर मित्रा 2B मध्ये आलोय. तर 2B मध्ये तुला माहिती आहे हे सगळे 2B वाले जे प्रश्न असतात ते सगळे 2 मार्काचे असतात. सो 2 मार्काचे प्रश्न आहे, म्हणजे तुला कमीत कमी हे प्रश्न समजवत असताना 2 पॉईंट किंवा 4 पॉईंट देणं गरजेचं आहे, जेवढं त्या प्रश्नांवरती आधारित असेल. आता एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस हा प्रश्न आलेला आहे. इकडे तुझा सगळ्यात भ्रूण विज्ञान आलेलं आहे. सो भ्रूण विज्ञान ही टिपा लिहिण्यासाठी किंवा याच्यावरती उत्तर लिहिण्यासाठी तुला माहित असेल, की आपण घेतलं होतं, कासव घेतला होता, माकड घेतला होता, कोंबडी, हे सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या. आठवत असेल उजव्या हाताला तुझा एक फोटो होता. तुझा नाही, सॉरी, त्या एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेसचा फोटो होता मित्रा. सो सगळ्यात महत्वाचं, की तू फोटो तिथे टाकला होता आणि तो फोटो सगळ्यात महत्वाचा, की त्या फोटोवरून तुम्हाला आकृती बेस पण प्रश्न येऊ शकतो किंवा डायरेक्ट लिहायला पण येऊ शकतो. ओके. सो कमीत कमी 4 पॉईंट लिहिण्याचा तरी प्रयत्न करा. नाही 4 पॉईंट लिहिता आले तर स्ट्रॉंग वाले 2 पॉईंट नक्की लिहा. ओके. कंप्लीट द चार्ट आहे, एव्हिडन्स ॲडव्हांटेजेस आहे, एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन जे आहे, धड्या वाईज सगळ्या गोष्टी मी टाकलेल्या आहेत. ओके. आकृती बेस झालं, धड्या वाईज सगळ्या गोष्टी मी इथे इन्क्लूड केलेल्या आहेत. हे एकूण मित्र आहे बघा, सगळे आकृती बेस प्रश्न सुद्धा आहेत. ओके. याला काय, हे आकृती बेस प्रश्न
प्रश्न आहे. आता ही आकृती कशाची त्यांनी सरळ विचारलेली आहे. तर ही आकृती कशाची तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यानंतर हे चिन्ह कशाचे आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगता आले पाहिजे. बघा इथं 3 चिन्ह आलेले आहेत. हे 3 चिन्ह तुम्हाला मराठीमध्ये दिसतात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे 3 चिन्ह इंग्लिशमध्ये सुद्धा दिलेले आहेत. सो सगळ्यात पहिली गोष्ट की हे सगळे जे आहेत इथे बघा इथे तुम्हाला ही आकृती भरायची प्रिंट मारल्यानंतर तुम्हाला पीडीएफ डाउनलोड केल्यानंतर दिसेल की नक्की आकृती कशाची आहे. ओके क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटनेड स्पीशीज. ओके सो ही आकृती आहे थ्रेटनेड. ओके जे बोलतात ना प्राणी वर्ग कमी होत चाललाय बऱ्यापैकी प्राणी नष्ट होत चालले त्याच्यावरती ती आकृती आली होती. कबुतराला त्यांनी सगळ्या गोष्टी दिल्या कबुतराचा फोटो आणि ही नावं लिहायला आलेत. अक्षरशः असे प्रश्न तुम्हाला भेटतील या पीडीएफ मध्ये की साधे सुद्धा नाही. तर लवकरात लवकर मित्र काय करायचे डाउनलोड करून घ्यायची फ्री मध्ये दिलेली मित्रा. सो फ्री मध्ये जी गोष्ट भेटते ती पटकन डाउनलोड करून घ्यायची आणि डाउनलोड करून घेतल्यानंतर ती सोडवायला मित्रा लगेच सुरुवात करायची. ही प्रिंट आउट काढून फक्त ठेवू नका. तुम्ही क्लासला जात असेल क्लासला जाताय जे आपण ऑफलाईन तिथे तुम्हाला टाइम भेटत असेल तेव्हा ही काढा प्रिंट आउट आणि ही सोडवायला प्रयत्न करा. क्लासच्या सरांना हे सोडून घेण्याचा प्रयत्न करा. क्लासच्या सरांना सांगा की बाबा इथे डाऊट येतोय त्यांच्याकडून ते सोडून घ्या. शाळेतल्या सरांना शिक्षकांना बाबा ते सोडवण्याचा प्रयत्न करून घ्या. जिथे काय अडेल तिथे तुम्ही आता सगळ्यात महत्वाचं की आहे 1-2 दिवस 2 दिवसांमध्ये फाडून टाका. हेच मी तुम्हाला सांगेल. पेपरच्या आधी वाटलं असं 15-20 मिनिटं जाऊन जो डाऊट आलाय तो त्यांच्याशी सॉल्व्ह करा. मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून बराच फायदा तुम्हाला होईल. घरात 10वीला कोणी असेल मित्रा सगळ्यात महत्वाचं की सगळ्यांसोबत शेअर करायचंय. आणि मित्रा एवढे सगळे प्रश्न मी काढून दिले तर तुझं काम एकच आहे मित्रा की सगळ्यात महत्वाचं की लवकरात लवकर मित्रा काय करायचंय व्हिडिओला लाईक करायचं आणि पटापट लवकर काय करायचंय लाईक करायचं आणि काय करायचं मित्रा काय करायचंय माहितीये ना तुला कमेंट करायचं यार दादा कसा व्हिडिओ बनवतोय आणि दादाने किती चांगल्या गोष्टी आपल्याला लगेच काढून दिल्या आणि त्या पण फ्री मध्ये दिल्यात हे लक्षात ठेवा. आपण कोणत्याच प्रकारचे कोर्स शिकत नाही कोणत्याच प्रकारच्या काहीच गोष्टी मी करत नाही मित्रा. जेवढं मला जमेल तेवढं मी तुम्हाला आयएमपी काढून देण्याचा प्रयत्न नक्की करतोय. ओके सो दादा नक्की कशा प्रकारे या गोष्टी करतोय त्याला त्याचं माहितीये. फक्त तुम्ही सपोर्ट करण्याचं काम करा. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरात शेतकरी मुलांचं काहीच नुकसान झालं नाही पाहिजे यावर्षी. सगळे 90 पार झाले पाहिजे हीच माझं घोष वाक्य आणि हेच वाक्य मी शेवटपर्यंत लक्षात ठेवून काम करतोय. आणि हे लक्षात ठेवूनच मी चॅनल सुरुवात केला होता. जसा आज चॅनल हा 2K च्या पुढे गेलाय तसाच हा चॅनल पुढे 5K ला टच झाला पाहिजे 10K ला टच झाला पाहिजे 15K ला टच झाला पाहिजे. हे काम तुमचं आहे मित्रा. जेवढं तुम्ही शेअर करणार जेवढं तुम्ही व्हॉट्सअपला स्टेटस ठेवणार तेवढे हे व्हिडिओ व्हायरल होणार आणि तेवढ्या लोकांच्या क्लिकमुळे हा व्हिडिओ तसाच व्हायरल होत जाणार. सो सगळ्यात महत्त्वाचं युट्यूबचं काम करते मी. माझं काम सगळं आयएमपी काढून देण्याचं काम करतोय फ्रीमध्ये. तसं तुमचं एक काम आहे मित्रा. तुमचा धर्म एक सांगतो तुम्हाला की हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आहे. शाळेमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगणं शिक्षकांना सांगणं शाळेमध्ये शिक्षक नसतील तुमचे शिकवायला योग्य तर बाकीच्या मित्रपरिवारांना सांगणं या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या व्यवस्थित वेळेत करायच्या जेणेकरून ह्या गोष्टींचा फायदा सगळ्यांना होणार आणि सगळे 90 पार जाण्याची भूमिका महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकरीचा पोरगा हा आपल्या शेतकऱ्याचा पोरगा आपल्या 90 पार दिसणार मित्र. ओके सो हा टेबल आहे. इथे काय केले मित्रा तुला प्राणी वर्ग दिले सगळ्यांची उदाहरणं विचारली. सो मी नेहमी ऑफलाईन बॅचेसला सुद्धा माझ्या सांगतो की प्राणी वर्ग जो आहे त्या प्राणी वर्गासोबत तुला काय करायचंय बऱ्यापैकी एक एक उदाहरण घेऊन घ्यायचंय. आणि जेवढे पण मराठी आणि सेमी इंग्लिश आणि इंग्लिश माध्यमातले विद्यार्थी मला आता ऐकत आहेत त्यांना एक विनंती हात जोडून मित्रा की ही पीडीएफ प्रिंट आउट मारल्यानंतर तू जेव्हा याची उत्तरपत्रिका तयार करशील किंवा उत्तरपत्रिका तयार करत असताना प्रश्न लिहिण्याचं काहीच काम नाहीये. डायरेक्ट प्रश्न लिहायचा प्रश्न बघायचा उत्तर लिहायचं आणि ती उत्तरपत्रिका जी तयार होते ती मला पाठवून देण्याचं काम नक्की करतो. कारण पाठवून दिल्यानंतर मला समजेल की महाराष्ट्रातले कोण ना कोणतरी करते. मी मराठीचं का शांत म्हणजे एवढं का इम्पॉर्टंट आयएमपी मराठीची का वेगळी पीडीएफ बनवली माहिती का मला एका विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये सगळ्या गोष्टी परत लिहून पाठवल्या. मी आश्चर्यचकित हे झालो की मी सेमी इंग्लिशच्या मुलांसाठी एवढं करत होतो इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी एवढं करत होतो पण मराठी माध्यमामधला विद्यार्थी मला सगळ्या गोष्टी जेवढ्या मी 6व्या धड्याचा व्हिडिओ लाईव्ह घेतला होता आता 6व्या धड्याच्या सगळ्या गोष्टी मला मांडून त्यांनी लाल पेन काळा पेन आणि निळा पेन ह्या 3 पेनचा उपयोग करून मला संपूर्ण अशी उत्तर शीट टाईप करून दिली. मला दादा बरोबर आहे का तेव्हा मला एक आश्चर्यचकित वाटलं की यार मराठीवाली पोरं एवढी करंट मध्ये आणि बाकीची पोरं का करंट मध्ये नाहीये. सो सगळ्यात महत्वाचं की मराठीसाठी करण्याचं मी मनात असं आलं की ते केलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला असे प्रश्न भेटतील की बाबा माझ्याकडे गिल्स आहेत मी वॉर्म ब्लड आहे माझ्याकडे मेमरी ग्लँड्स आहे तर मी नक्की कोण आहे. ओके सो हे असे प्रश्न पण तुम्हाला भेटणार आहे. सो सगळ्यात महत्वाचं की हे पण प्रश्न करायचे नक्की डोक्यात ठेवा. हा फोटो आहे हा फोटो बघून प्राणी बघून तुम्हाला सांगता आलं पाहिजे की फायलमचं नाव काय. सो ह्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट आहे बघा प्राणी बघून तुम्हाला प्राण्यांच्या संघाचं नाव असलं म्हणजे लक्षात आलं पाहिजे. ओके सो ही गोष्ट घ्या. इथे पण प्राणी दिलेले आहेत. हे प्राणी तुमच्या पुस्तकामधलेच आहे काही बाहेरचे प्राणी आलेले नाहीये सगळ्यात महत्वाचं. ओके सो त्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन फरक लिहा. तर एवढे फरक तुम्हाला करायचे पहिल्या 6 धड्यांमधले. तर पहिल्या 6 धड्यांमधले एवढे फरक मी इथं दिलेले आहेत. फरक जर पेपरला आला तर यांच्यामधूनच फरक येणार आहे. सो हे फरक व्यवस्थित करायचा प्रयत्न नक्की करा. फरक जिथून तुम्हाला घ्यायचा आहे तिथून घ्या पण मी मिनिमम सांगेल की 4 पॉईंट्स करायला विसरू नका. मिनिमम 4 पॉईंट्स तुमच्या लक्षात असले पाहिजे आणि 4 पॉईंट्स तुम्हाला समजले पाहिजे. ओके सो 4 पॉईंट्स करायला सुरुवात करा.
लक्षात पर्यंत 4 पॉईंट्स करणं अतिशय गरजेचे आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट मी हेच सांगतो तुम्हाला. ओके. त्यानंतर पुढे गेल्यानंतर तुमचे प्रश्न 3 सगळ्यात महत्त्वाचा 15 मार्काचा प्रश्न चालू झालाय मित्रा. सो 15 मार्काच्या प्रश्नासाठी तयार हो. कारण हा जो प्रश्न आहे प्रश्न तिसरा मित्रा तो आहे 15 मार्काचा. कारण याच्यामधून तुला किती करायचे तुला 5 क्वेश्चन सोडवायचे मित्रा. 5 प्रश्न तुला सोडवता आले पाहिजे. तुला दिले किती जातात मित्रा? तुला 8 क्वेश्चन दिले जातात. ओके दादा बरोबर आहे तुझं. 8 प्रश्न दिले जातात. ओके. आणि मित्रा आज संघर्षाचा काळ जर जगत असशील तर बाबा इट्स ओके यार. कारण संघर्ष केल्याशिवाय कोणी मोठं झाले नाही. आपले वडील सुद्धा मोठे झाले नाही संघर्ष केल्याशिवाय. आज संघर्षाचा काळ जगतोय म्हणजे येणारे दिवस तुझे मित्र. सो येणारे दिवस जर चमकवायचे असतील, येणाऱ्या दिवसांमध्ये काही चमक तुझी जर समाजाला दाखवायची असेल, आता घासतोय ना इट्स ओके. घासून जाऊ दे. काही नाही, काही टेन्शन घ्यायचं नाही. इट्स ओके. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही. कारण तू टेन्शन घेतलं तर सगळ्या गोष्टी उलट्या होणार जशा तू विचार करतोय. तू जसं म्हणतो की मी हे करायचं, ते करायचं. हे चिल ठेवायचं. ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. ऑल इज वेल बोलायचं, इट्स ओके, पुढे जायचं. आज 2 मार्क कमी पडू दे, काही वाईट नाही बाळा. 90ला पोहोचायला थोडा वेळ लागतो यार. लगेच 90ला पोहोचणार आहे का? तू नाही पोहोचणार आहे. पण 90 पार जाण्याची भूमिका आपल्याला बोर्डाला ठेवायची. ओके, आतापासून आपण स्ट्रगल करतो, इट्स ओके. 60ला आहे ना तो इट्स ओके. 70ला आहे ना ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. लढत राहा. पुढे जाण्याची तीव्रता ठेवत राहा. काही काही वाईट नाही. आज आज कमी पडतं ते इट्स ओके यार. येणारा काळ तुझा आहे. आज संघर्ष आहे. संघर्ष करून तुला आज फळ भेटत नाही म्हणजे येणारं फळ तुझं आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही. लगेच झाडाला फळं येत नाही बाळा. आता पाणी घालायला सुरुवात केली तू. हीच गोष्ट जर 9वीला आपण सुरुवात केली असेल तर 10वीला तू एकदम ब्लास्टर झाला असता. सो काही टेन्शन घेऊ नको. फक्त करत राहण्याची भूमिका ठेव. कारण करणाऱ्याला कधीच त्याचं बोलतात ना देव फळ देत नाही असं होत नाही. सो करत राहा. तुझे हे 1-1% कुठे ना कुठेतरी तुझे 100% बनवणारे काही महिन्यांनी. सो आज माझे शब्द ऐकतोय व्यवस्थित शेवटपर्यंत ऐकण्याची भूमिका नक्की ठेव. कारण सगळ्या गोष्टी बदलणार आहे आता. एक दिवस असा येणार आहे सगळ्या गोष्टी बदलून जाणार आहे. जे 60-70 मध्ये दिसत होते तेच मला 90 पार दिसणार आहे. कारण 90 पार हे 90 पार वाल्यांसाठी नव्हते रे. हे त्या 60-70-80 वाल्यांसाठी होते. त्यांची भूमिका बदलून मला 90 पार नेण्याची गरज होती. प्रश्न तिसरा अति आवडीचा प्रश्न असतो. कारण याच्यामध्ये 8 प्रश्न येतात पेपरला आणि त्याच्यामध्ये आपल्याला 5 व्यवस्थित लिहायचे असतात. सो आता मित्रा सगळ्यात महत्त्वाचं की मी सगळे प्रश्न इथे दिलेले आहेत. हे सगळे प्रश्न सोडून आकृतीवरती सुद्धा प्रश्न आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुझ्या साधे साधे प्रश्न जे आहेत ते सुद्धा मी टाकलेले आहेत. सो सगळ्यात महत्त्वाचं की हे सोडवायला घे. ह्या सगळ्या आकृत्या ज्या आहेत, काही आकृत्या आता दिल्यात तुम्हाला त्या इनकम्प्लीट आहे. मधल्या गोष्टी गाळल्या गेल्यात. आता हे 3 सर्कल भरायला तुला बाळा 1-1 मार्क आलेत. म्हणजे विचार कर 1 सर्कल भरायला तुला 1 मार्क दिलाय. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत रे, की कशा प्रकारे प्रश्न विचारण्याची जी शैली आहे आता बदलत चालली आहे. सो ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. आता हे आधीच झालेले. ओके, सो प्रश्न तिसरा सुद्धा झालेला आहे. प्रश्न तिसरा आता शेवटी बघा ही आकृती याच्यावर तू 1-1 मार्काला सांगितले की याच्याबद्दल सांगा. त्यानंतर मित्रा पुढे गेल्यानंतर टेबल भरायला आलाय. हा टेबल भरण्यासाठी तुला उजव्या हातावरती पुस्तकामध्ये हा तक्ता आहे. ओके, सो सगळ्यात महत्वाची ही गोष्ट तुला माहित असते पाहिजे. फोटोवरून भरपूर प्रश्न दिलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा जल विद्युत केंद्र, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन याच्यावरती सुद्धा प्रश्न आलाय. जे मी तुम्हाला नेहमी सांगत होतो फायदे करा, तोटे करा. पण आपण काय लक्ष देत नाही. सौर ऊर्जा मर्यादा आणि पवन ऊर्जा मर्यादा ह्या दोघांवरती मर्यादा आहे. ओके, सौर ऊर्जा पावसाळ्यात होत नाही लिमिटेशन. हे पुस्तक वाचून करा. बिना पुस्तक वाचता काही करू नका. पुस्तक वाचून म्हणजे नाही कळलं आणि सोल्युशन पाहिजे असेल तर मित्र मी सांगितलं 100 कमेंट सोल्युशन मध्ये असणं गरजेचं आहे. जोपर्यंत नसतील 100 कमेंट सोल्युशन आन्सर दे दादा आन्सर दे तोपर्यंत मी ते आन्सर्स बनवणार पण नाही. ओके, सो तुम्ही आता तुमचं काम आहे मी सगळे आयएमपी काढून दिले. तुमचं काम आहे की आता ते उत्तर शोधणे आणि मला पाठवणे. ओके, सो सगळ्यात महत्वाचं की कामाला लागा लवकर. खूप मोठं काम दिले तुम्हाला. तसा सायन्स वनचा कंप्लीट व्हिडिओ येईल आता. ओके, त्यानंतर मित्रा क्वेश्चन नंबर 4. ओके, खूप महत्वाचा एकच प्रश्न सोडवायचा असतो याच्यातला. ओके, एकच प्रश्न सोडवायचा असतो. इथे आहे ओके, सो क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो तुम्हाला भेटून जाईल मराठीमध्ये. काही टेन्शन घेऊ नका. हे आय-व्ही-एफ आणि हे ओके, क्वेश्चन नंबर 4 ची तुम्हाला जी गरज आहे, तो क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे जो व्हिडिओ आपला मागचा झालेला आहे, एक लाईव्ह झालेला आहे. त्या लाईव्हमध्ये मागचे सगळे प्रश्न तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 चे भेटून जातील. ओके, सो मराठीमध्ये हे नाहीये आता सध्या कारण ते आय थिंक सो बनवताना थोडी काही मिस्टेक झाली असेल माझ्याकडून. सो क्वेश्चन नंबर 4 सगळे जे आहेत तुमचे ते सगळे तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 मराठीमध्ये मागच्या व्हिडिओच्या लिंकमध्ये तुम्हाला भेटतील आणि जर नाही भेटले तर मला WhatsApp करा. मी सगळे तुम्हाला परत पाठवून देईल. ओके, WhatsAppवरती. ओके, व्हॉट्सअप नका करू, कमेंटमध्ये लिहित जा कारण व्हॉट्सअप करून सुद्धा काय फायदा होत. सो अशा प्रकारे मित्रा सायन्स 1 आणि सायन्स 2 चे मी संपूर्ण प्रश्न काढून दिलेले आहेत. सो हे सगळे प्रश्न मित्रा डाउनलोड करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. आणि जर तू शेवटी डायरेक्ट व्हिडिओ बघत असेल मित्रा तर आधी मी सगळे आयएमपी जे आहेत ते काढून दिलेले आहेत. त्या आयएमपी करण्याची भूमिका नक्की ठेव. सगळ्या आयएमपी ची उत्तरं जर तुला पाहिजे नसेल आणि भेटत नसतील तर कमेंटमध्ये सोल्युशन टाईप करायचंय. पेपर लिहायच्या आधी पेन बदलायचा नाहीये. पेपरच्या वेळेस पेन बदलायचा नाही. एकच पेन तुझ्या हातामध्ये फिट बसला पाहिजे आणि तोच सगळ्या पेपरला याच्या पुढे वापरायचा. बोर्डापर्यंत पेन बदलायचा नाही हा सगळ्यात पहिला नियम. दुसरा नियम पेपर सुरुवात करायच्या आधी पेपर कंप्लीट संपलाय याचं व्हिज्युअल डोक्यामध्ये आणणे. आता फॉर एक्झाम्पल मी डोळे बंद करतो. डोळे बंद करून माझ्या डोक्यामध्ये
डोक्यामध्ये ज्या गोष्टी चालल्यात त्या गोष्टी अशा म्हणजे बऱ्यापैकी आजूबाजूला चालल्यात असं वाटतं की बाबा हा हे करतोय मी, हा पेपर लिहिलाय मी, पेपर लिहिलाय. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पेपर लिहायच्या आधी सुरू झाल्या पाहिजे. ओके, कारण कधी पण कोणतीही गोष्ट जिंकायची असेल तर ती मन डोळ्याने बघायला आणि उघड्या डोळ्याने करायला शिका. बंद डोळ्याला बघणे म्हणजे त्या गोष्टीचं स्मरण करणे, त्या गोष्टीचं स्मरण करणे म्हणजे थोडक्यात ती गोष्ट सातत्याने उतरवण्यासाठी लागणारी जी शक्ती आहे ती शक्ती एकत्रित करणे. ओके, सो सातत्यामध्ये जर तुम्हाला एखादी गोष्ट उतरवायची असेल मित्रा, तर ती गोष्ट अशी बंद डोळ्याने बघायला सुरुवात करा आणि उघड्या डोळ्याने त्या त्या गोष्टी कमवण्याच्या मागे कष्ट करायला सुरुवात करा. ओके मित्रा, सो सगळ्यात मला पेपरला बसायच्या आधी पहिली गोष्ट की डोळे बंद करून एकदम शांत मेडिटेशन मध्ये बस. 1-2 मिनिटं बसला लय झाला. 1 मिनिटं नाही बसता येते दादा, 30 सेकंड बस. 30 सेकंड बसून असा विचार कर की मी सगळा पेपर सोडवलेला आहे आणि सगळा पेपर सोडून मी वर्गामध्ये असा बघतोय आणि वर्गामध्ये सगळे पेपर लिहितात ते पण माझा पेपर एकदम अंडरलाईन करून सगळ्या गोष्टी करून मार्जिन मारून सगळ्या फॉर्मॅट IMP वर्ड्सला अंडरलाईन करून माझा पेपर संपलाय. कारण हे आहे मित्रा मेडिटेशन. याला म्हणतो आपण मेडिटेशन. मेडिटेशन मध्ये आतली शक्ती जागी करणे त्या कामासाठी. ओके, सो ह्या गोष्टी करायला नक्की सुरुवात कर. घर सोडत असताना डोळे बंद कर 2 मिनिटं आणि जागेवरती बस की माझा सगळा अभ्यास झालाय. मी पान असं ओलांडतो, अरे हे झाले, पान ओलांडतो हे झाले. दादाने ही IMP PDF दिली होती, या IMP PDF मध्ये हा प्रश्न झाला. दादाने ही IMP PDF दिली होती, हा प्रश्न झाला. या सगळ्या गोष्टी तुझ्या जेव्हा तू बदलशील तुझ्या म्हणजे ह्या दिनचर्येमध्ये तेव्हा होईल. आई वडिलांच्या पाया पडायच्या नाही पडायच्या हे तुझा प्रश्न आहे. पण मित्रा ही गोष्ट करायला नक्की विसरू नको. लक्ष येईपर्यंत वर्षभर नाही पडला, पेपरच्या आधी पडला तरी काय फायदा होणार आहे. पण नक्की पडत जा. तुला फायदा माहित नाही. चुकून जर झाला तर खूप चांगला बोलतात ना, खूप चांगला इम्पॅक्ट तुझ्या मार्कांवरती नक्की पडेल मित्रा. आणि व्हिडिओ कसा झाला मित्रा, नक्की कमेंटमध्ये टाकायला विसरू नको. कारण काय होतं मित्रा, आपण एखाद्याची मेहनत आहे, त्या मेहनतीला सलामी देण्यासाठी नाही काम करत. तर एकदा त्या मेहनतीला सलामी देण्यासाठी काम करायचंय. कारण तोच मित्रा जो आपल्याला आज मार्ग दाखवतोय, तोच पुढे आपल्याला जिंकवण्यासाठी एकत्र येणार आहे आणि आपल्याला खूप मेहनतीने म्हणजे त्याची मेहनत, आपली मेहनत, दोघांची मेहनत एकत्र येऊन आपण खूप लांब जाणार आहे. ओके, 90 पार असंच जाता येत नाही मित्रा. रोजचे कष्ट आहे. बी पेरल्यानंतर रोज पाणी घालावं लागतं झाडाला, तेव्हा ते झाड मोठं होतं आणि ते फळ आपल्याला देतं. तसंच आहे हे मित्रा, टॉपर होण्यासाठी सहज टॉपर होता येत नाही. 60 वाल्याला 90 पार न्यायचं म्हणजे थोडंसं अवघड आहे. पण जर आपण एकजूट झालो, तर ह्या सगळ्या गोष्टी बदलता येतील. सायन्स 1चा व्हिडिओ मित्रा पाहिजे नसेल, मॅथ्स 1चा लागत असेल, मॅथ्स 2चा लागत असेल तुला व्हिडिओ, कमेंटमध्ये पटापट एकदम रप्पारप सायन्स 1, सायन्स 2, मॅथ्स 1, मॅथ्स 2 जे तुला व्हिडिओज पाहिजे असतील IMP साठी ते सगळे टाकून दे. आणि कमेंटमध्ये जो पण डाऊट असेल तो डाऊट टाकायला विसरू नको. कारण कमेंटमध्ये जेवढ्या गोष्टी तुम्ही टाकणार त्याचे सोल्युशन मला द्यावे लागणार हे लक्षात ठेवा तुम्हाला. ओके, सो धन्यवाद आजच्या व्हिडिओसाठी आणि बघूया आपण पुढचा व्हिडिओ कसा येतोय आणि कधी येतोय. ओके, लवकरच येणार आहे मित्रा, घाबरू नको. ओके, धन्यवाद.